पुणे में मीडिया से बातचीत के दौरान सांसद सुप्रिया सुले ने भारी बारिश से राज्य में बने हालत पर सरकार की कड़ी आलोचना की है। साथ ही सुले ने मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट को लेकर सरकार पर गंभीर सवाल खड़े किए हैं। उन्होंने कहा कि जिस प्रोजेक्ट की शुरुआत में सराहना की गई थी, अब उसकी स्थिति चिंताजनक है। सुले ने मांग की है कि इस पूरे प्रोजेक्ट की पारदर्शी जाँच हो, जिसमें खर्च, ऑडिट और सुरक्षा मानकों की विस्तृत जानकारी सार्वजनिक की जाए। नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतंय? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतंय. सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, ST स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते. पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे. सेशनला आमदार पण आज पोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधान भवनला पोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की? एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाही आहे. आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे, नुसता इन्फ्राचा इश्यू नाही आहे. प्रत्येक आजपर्यंत ह्या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान होते. कालही 2 जणांचा मृत्यू झाला झाड कोसळून. तिथे सुद्धा महानगरपालिकेने पूर्वतयारी केली होती का नाही, असं सुद्धा प्रश्न नाही. अर्थातच कसं आहे, आज सत्तेमधले सगळे लोक फक्त 70 वर्षाचा हिशोब काढतात. ह्यांच्या 10-12 वर्षाचा हिशोब कोण देणार? आता झालं ना 12 वर्ष सत्तेमध्ये येऊन, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. आणि ज्या पद्धतीने हानी होते याचं उत्तर द्यावंच लागेल या सरकारला. म्हणजे स्कूल बसवर झाड पडलं, त्याच्यानंतर आज मानकुडला 6 का 8 लोक गेले. कोण आहे याला जबाबदार? ऑडिट का होत नाही वर्षभर? कॉर्पोरेशन्स काय करतायत? पक्ष फोडा, घरं फोडा. आणि ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष फोडण्याचं पाप सातत्याने होत आहे, ह्याच्यासाठी या सरकारला वेळ असतो. पण सर्वसामान्य मायबाप जनता, ज्या जनतेने ह्यांना सो कॉल्ड मतदान केलं असं ते म्हणतात, मग त्यांच्यासाठी हे सरकार कधी उपलब्ध असतं? याच पालिकेत आलेला पुण्यात सुद्धा 97 ठिकाणी झाडं पडलेली आहेत. खरं तर हे सगळे जुने झाडं आहेत, मुख्य शहरातले आहेत. त्याचं सर्वेक्षण होणं गरजेचं होतं. पालिका नुसतं सर्वेक्षण नाही, अनेक ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत. तर जेव्हा तुम्ही रुंदीकरण करता तेव्हा झाडांचं प्लॅनिंग नाही का होत? हा पण एक मोठा प्रश्नच आहे ना. म्हणजे ह्यांचं जे प्लॅनिंग आहे, ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांचे लाड. आणि सातत्याने त्यांच्या परिस्थिती किंवा भावना सामान्य माणसात येत आहे. तुम्ही सगळे चेक करा, हीच भावना नाही आलेल्या, पण सोशल मीडियावर सगळीकडे एवढीच चर्चा आहे. काही रोहित दादा सातत्याने आंदोलन करतायत, सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की माझ्यावर आता पुन्हा एकदा कारवाई होऊ शकते. अशा पद्धतीने तुमच्याशी काही चर्चा झाली किंवा काय असू शकतं? आणि पुन्हा तेच ED हे ते सुरू होईल? आम्हाला आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED विरोधी पक्षात असला की हे होतेच. आणि तुम्ही त्यांच्यामध्ये गेला की ते वॉशिंग मशीन होतं, आता डेटाच आहे ना. तर ही जुनी गोष्ट झाली या देशात. विरोधी पक्षात असला तर आईस, आणि सत्ताधारीत असल्या तर त्याला शोखून माफ. ते वास्तव आहे दुर्दैवाने या देशाचं. राम मंदिरावरून